Hello friends, today we are going to discuss next part from the nitrogen family, that is compounds of phosphorus, out of which we studied phosphine in last lecture. In today's lecture we are going to study two compounds PCl3 and PCl5. Let us start with the PCl5. So PCl5 जो आहे त्याचं प्रिपरेशन फॉस्फरस ट्रायक्लोराइड जो आहे तो आपण तयार कशा पद्धतीने करू शकतो. तर पहिली मेथड आहे जस्ट फॉस्फरस जो आहे P4 त्याची ट्रीटमेंट तुम्ही क्लोरीन सोबत केली तर त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल PCl3 प्रिपेअर करता येईल. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन आहे बाळांनो याची, त्याच्यामध्ये जर आपण थायोनिल क्लोराइड घेतला आहे SOCl2 आणि त्याची रिएक्शन जर P4 सोबत केली तर त्या ठिकाणी आपल्याला PCl3 तयार करता येतो अलॉंग विथ सल्फ्युरल क्लोराइड S2Cl2 अँड सल्फर डायऑक्साइड गॅस. आता या ठिकाणी जो P4 आहे तो आयदर क्लोरीन बरोबर रिएक्ट करा किंवा थायोनिल क्लोराइड सोबत रिएक्ट करा आणि त्याच्यामधून तुम्हाला काय ऑब्टेन करता येईल PCl3 ऑब्टेन करता येईल. आता हा PCl3 जो आहे त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. जसं पहिली प्रॉपर्टी आहे की तो कलरलेस आहे, परंतु या ठिकाणी तो गॅस नाहीये तर तो ऑइली लिक्विड आहे. त्याच्यानंतर याच्या केमिकल प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत आपल्याला. जर आपण PCl3 आहे त्याचं हायड्रॉलिसिस घडवून आणलं म्हणजेच काय केलं त्याची वॉटर सोबत रिएक्शन घडवली तर त्या ठिकाणी त्याच्यापासून आपल्याला फॉस्फोरिक ऍसिड आणि HCl मिळतो. H3PO4 आणि HCl तयार झालेला बघायला मिळतो. पुन्हा जर क्लोरीन सोबत आपण याची रिएक्शन केली तर आपल्याला त्याच्यापासून PCl5 जनरेट करता येतो. त्याच्यानंतर जर आपण ऍसिटिक ऍसिड सिल्वर सायनाइड आणि जर आपण त्याची रिएक्शन इथेनॉल सोबत केली इथाइल अल्कोहोल सोबत केली तर आपल्याला त्या ठिकाणी रिस्पेक्टिव्ह प्रोडक्ट काय काय मिळतात बघा. जसं की ऍसिड घेतला आपण तर या ठिकाणी OH सबस्टिट्यूट केला जाईल कशाने Cl न आणि ऍसिटिल क्लोराइड मिळेल आपल्याला. काय मिळेल ऍसिटिल क्लोराइड या ठिकाणी तयार झालेलं बघायला मिळेल. तसंच इथे देखील जो OH आहे तो या Cl ने सबस्टिट्यूट होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला इथाइल क्लोराइड जनरेट झालेलं बघायला मिळेल. तसंच या ठिकाणी देखील CN जो आहे तो Cl न रिप्लेस केला जाईल आणि त्या ठिकाणी आपल्याला AgCl चा PPT फॉर्म झालेला बघायला मिळेल अलॉंग विथ ट्रायसायनोफॉस्फिन तयार झालेला पाहता येईल त्या ठिकाणी. तर अशा काही प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीज आहेत कुणाच्या PCl3 च्या. या ठिकाणी बोर्ड साठी कोणतीही रिएक्शन पाठ करण्याची आवश्यकता नाहीये. जस्ट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन they can ask which type of question. See, when PCl3 treated with acetic acid it gives acetyl chloride. What is the action of PCl3 on ethanol? ऑर्गॅनिक मधला क्वेश्चन आहे. सो त्या ठिकाणी तर विचारला जाईल, हा बोर्डला विचारला जाईल बिकॉज इट इज देअर इन अल्कोहोल. हा सुद्धा तुमच्या ऍसिडच्या टॉपिक मध्ये आहे त्यामुळे ऑर्गॅनिक मध्ये विचारली जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे याची. लास्ट रिएक्शन कुठे विचारली जाईल ऑब्जेक्टिव्हला फक्त. जर आपण सिल्वर सायनाइड जो आहे त्याची ट्रीटमेंट केली कुणासोबत PCl3 सोबत तर प्रोडक्ट काय ऑब्टेन केला जाईल तर ट्रायसायनोफॉस्फिन अलॉंग विथ AgCl त्या ठिकाणी फॉर्म होईल. तर हे झाले काही त्याचे प्रॉपर्टीज. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ PCl3. हा PCl3 एक्झॅक्टली कसा आहे तर आता आपण ज्यावेळेस अमोनिया बघितलेला आहे त्याच्यानंतर आपण PH3 पाहिलेला आहे यांचे स्ट्रक्चर होते तसेच या ठिकाणी PH3 चं देखील स्ट्रक्चर पाहायला मिळणार आहे आपल्याला. What is atomic number of phosphorus? Having atomic number equal to the 15. So electronic configuration जे आहे याचं ते काय असतं रे बाळांनो 1s2 2s2 2p6 3s2 3p3. ओके, मग या ठिकाणी हे शेल पूर्ण भरलेले आहे. ठीक आहे, हे हेलियमचं कॉन्फिगरेशन आहे, हे निऑनचं कॉन्फिगरेशन आहे त्यामुळे हे शेल भरलेले आहे. सो वी कॅन राईट अप टू दिस ऍज अ निऑन 3s2 3p3. So we'll take box diagram for the 3s2 and 3p3. Ground state electronic configuration of phosphorus is equal to 3s मध्ये 2 electrons, p मध्ये 3 electrons and it contain vacant d orbital also. Then excited state electronic configuration जे आहे ते देखील सेम राहील बाळांनो. काही रिझन सांगता येईल का तुम्हाला? कारण या ठिकाणी बॉन्ड किती फॉर्म करायचे आपल्याला फक्त 3 आणि 3 जर बॉन्ड फॉर्म करायचे असतील तर आपल्याकडे 3 अनपेड इलेक्ट्रॉन हवे आहेत. त्यामुळे या ठिकाणी याची एक्साइटेड स्टेट जी आहे ती ऍज इट इज राहील ग्राउंड स्टेट प्रमाणेच.
त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी याचे हायब्रिडाइज स्टेट पाहिली तर हायब्रिडाइज स्टेट काय येणार आहे बाळांनो, एक एक इलेक्ट्रॉन जो आहे तो कुणाकडून येणार, याच्यामध्ये हा झाला लोन पेअर जी आहे ती तशीच राहणार फॉस्फरस वरची, आणि या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन क्लोरीन कडून प्रत्येक एका इलेक्ट्रॉन सोबत कुणाच्या फॉस्फरसच्या रिॲक्ट होणार आणि त्या ठिकाणी आपल्याला हायब्रिडायझेशन मिळणार sp3. बट अगेन ऍज इन लास्ट लेक्चर्स वी डिस्कस, या ठिकाणी जो PCl3 आहे त्याच्यामध्ये बॉन्ड किती आहेत रे, 3 बॉन्ड पेअर्स आहेत. सो हा एक बॉन्ड पेअर किती आहे, 3, आणि शिवाय एक लोन पेअर शिल्लक राहते. त्यामुळे अकॉर्डिंग टू द VS-EPR थिअरी, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी, हे जे स्ट्रक्चर आहे बाळांनो, याच्यामध्ये एक लोन पेअर आल्यानंतर याची जी जिओमेट्री एक्सपेक्टेड होती आपणास, काय एक्सपेक्टेड होती, अरेंजमेंट ही टेट्राहेड्रल एक्सपेक्टेड होती, कारण हायब्रिडायझेशन sp3 आलेला आहे, परंतु एक पोझिशन कोणी ऑक्युपाय केली, लोन पेअरनं. त्यामुळे या ठिकाणी जे राहिलेलं स्ट्रक्चर आहे त्याचं हे कोणत्या प्रकारातलं आलं बाळांनो, पिरॅमिडल, or we can call it as a distorted tetrahedral, better to be pyramidal. So this is all about the structure of PCl3. okay, आता स्ट्रक्चर काय आहे, पिरॅमिडल आलं त्याचं. त्याच्यानंतर बॉन्ड अँगल सुद्धा किती येईल रे, थोडा कमी होतो डाऊन द ग्रुप जाऊ आपण तसा, बरोबर का. अमोनियामध्ये 107 होता, ठीक आहे, त्याच्यापेक्षा थोडासा या ठिकाणी काय असेल, त्याच्या अप्रॉक्सिमेटच असेल. ओके, नॉर्मली पाहिजे जास्त फ्लक्च्युएशन पाहायला मिळणार नाही, अराउंड 107 डिग्री. देन याच्यानंतर जे कंपाऊंड आपल्याला स्टडी करायचं आहे ते आहे PCl5, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ओके, या ठिकाणी जो बॉन्ड अँगल दिलेला आहे बाळांनो आपल्याला, तो 60 डिग्री दिलाय. ओके, फारच कमी आहे, आपण एक्सपेक्ट करत होतो अमोनिया एवढा असेल. अमोनियामध्ये जो आहे तो किती आहे आपल्याकडे, 107 डिग्री. हा सॉरी, दिस इज नॉट हायड्राइड, दिस इज क्लोराइड. ओके, सो अमोनिया PH3. ओके, इकडे डिक्रीज होते तो, बरोबर का. इथे साइड ऍटमची साईज वाढलेली आहे बाळांनो, आणि साइड ऍटमची साईज वाढल्यामुळे जो अँगल आहे तो काय झालाय, कम्पॅरेटिव्हली त्या ठिकाणी कमी झालेला आहे. आणि जो PCl अँगल पाहायला मिळाला आपल्याला, तो किती मिळाला या ठिकाणी, 60 डिग्री बघायला मिळालेला आहे. हायड्राइड्स मध्ये थोड्या प्रमाणात कमी होते तो, म्हणजे NH3 आहे साधारणतः आपला 107.5 डिग्रीच्या अराउंड आहे. PH3 जो आहे तुमचा तो थोडा अजून कमी होतो, अजून कमी होत जातो पुढे. या ठिकाणी PCl3 जो आहे त्यामुळे साइड ऍटमची साईज वाढलेली आहे. तो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्या ठिकाणी साइड ऍटमची विचारात घ्या. त्यानंतर हा जो सेंट्रल ऍटम आहे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विचारात घ्या. थोडं केमिकल बॉन्डिंग मध्ये जावा. त्या ठिकाणी बॉन्ड अँगल नावाचा आर्टिकल आहे, त्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग बॉन्ड अँगल कोणते कोणते आहेत, साइड ऍटमची साईज, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ऍटम, या सगळ्या फॅक्टरचा पुन्हा एकदा स्टडी करा. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की PH3 पेक्षा PCl3 मध्ये बॉन्ड अँगल डिक्रीज का झालेला आहे. समजतंय सगळ्यांना. ओके, आता आपल्याला PCl5 जो आहे तो दुसरा कंपाऊंड याच्यामधला स्टडी करायचा आहे. PCl5, again we'll see the methods of preparation. सेम पद्धतीने PCl5 देखील आपल्याला तयार करता येतो, ज्या मेथड्स आपण PCl3 तयार करण्यासाठी वापरलेल्या होत्या. या ठिकाणी P4 ची रिएक्शन क्लोरीन सोबत केली तर आपणास 4 मोल PCl5 चे मिळतात. पुन्हा याच P4 ची रिएक्शन आपण SO2Cl2 सोबत केली, 10 मोल घ्यायचे फक्त, आणि या SO2Cl2 सोबत केल्यावरती आपल्याला 4 मोल PCl5 प्लस पुन्हा एकदा सल्फर डायऑक्साइड मिळणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर जो PCl5 आहे त्याच्या एक्झॅक्टली प्रॉपर्टीज काय आहेत पुन्हा एकदा बघा. थेरॉटिकल पार्ट आहे बराचसा, त्यामुळे पाठांतराकडे भर देऊ नका, जिथे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. येलोइश व्हाईट पावडर आहे, PCl5 is yellowish white powder having sharp odor. हायड्रोलिसिस याचं केलं आपण PCl5 चं,
तर आपल्याला काय मिळतं बघा PCl5. तुम्ही तर ऑर्गॅनिक मध्ये नाही, अजून तुम्ही तिकडे गेलेलं नाही मला वाटतं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नाही झालेलं ना. ओके, PCl5 ची हायड्रॉलिसिस केला तर या ठिकाणी तुम्हाला जो कंपाऊंड मिळणार आहे बघा, या ठिकाणी जसं की आपण हा वॉटर आहे ना तो थोडा इमॅजिन करा HOH आहे, ठीक आहे का. तर OH रिप्लेस बाय काय होणार Cl, ठीक आहे. आणि यामधला एक HCl, एक POCl3 या ठिकाणी तयार होईल. आणि H बघूयात किती आहे, 2 POCl3, एक POCl3 गेले, 2 H 2 Cl राहिले, 2 HCl तयार होतील. त्यानंतर पुढे त्याची ट्रीटमेंट जर आपण केली ऍसिटिक ऍसिड सोबत किंवा इथाइल अल्कोहोल सोबत, जे मागाशी रिएक्शन बघितलेलं होतं आपण, इथाइल अल्कोहोल सोबत ट्रीटमेंट केली PCl5 ची, तर या ठिकाणी देखील काय होतं बघा, हा C2H5 आणि इथला OH रिप्लेस केला जाईल कुणाकडून, Cl कडून रिप्लेस केला जाईल. OH विल बी रिप्लेस बाय द Cl. काय तयार होणार या ठिकाणी OH रिप्लेस केल्यावर Cl ने, C2H5 Cl विल बी प्रोड्युस्ड प्लस PO आणि यातले 3 Cl POCl3. आता राहिला कोण यातला फक्त H आणि यातला कोण राहिला Cl, तो काय फॉर्म करेल HCl फॉर्म करेल. देन ऍसिटिक ऍसिड सोबत जर रिएक्शन केली आपण PCl5 ची, तरी देखील त्या ठिकाणी काय तयार होणार CH3COCl प्लस POCl3 प्लस HCl विल बी प्रोड्युस्ड. देन जर आपण या PCl5 चा डिकम्पोजिशन केलं, हीट केलं त्याला, तर तो पुन्हा ब्रेकडाऊन होईल कशामध्ये, PCl3 आणि Cl2 मध्ये ब्रेकडाऊन होईल. आता याच्यानंतर जर आपण सिल्वर सोबत PCl5 म्हणजे मेटल सोबत जर याची रिएक्शन केली, ठीक आहे का. आता एक जो महत्वाचा क्वेश्चन येणार आहे त्याच्यावरती मी सगळ्यात शेवटी डिस्कस करणार आहे. इथं PCl5 जो आहे त्याची मेटल सोबत रिएक्शन केली, मेटल सोबत Ag घेतला, किती घ्यावे लागतील रे Ag, 2 मोल्स घेतले. 2 मोल्स Ag घेतल्यावरती काय तयार होईल, 2AgCl प्लस काय मिळेल माघारी, PCl3 माघारी मिळेल. तर या ठिकाणी मेटल सोबत तो काय करतोय, PCl3 फॉर्म करतोय. आता मी म्हटलं की एक महत्वाची कॉम्पिटिटिव्हच्या म्हणजे या सगळ्या आर्टिकल मध्ये जर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मी आता जो पॉइंट सांगणार आहे तो असेल. या ठिकाणी एक क्वेश्चन येतो, वॉटर सोबत रिएक्शन झाल्यावरती PCl5 काय फॉर्म करेल, वॉटर सोबत रिएक्शन झाल्यावरती PCl5 काय फॉर्म करेल. तर या ठिकाणी बरेच लोकांचं उत्तर येतं POCl3 फॉर्म करेल, परंतु ही रिएक्शन जी आहे ती POCl3 फॉर्म झाल्यानंतर पुन्हा कंटिन्युअसली पुढे जाते आणि बघा काय तयार होतं, POCl3 फर्दर अंडरगोज हायड्रॉलिसिस आणि त्या ठिकाणी तो H3PO4 तयार करतो प्लस 3 मोल्स ऑफ HCl विल बी प्रोड्युस्ड. म्हणजे PCl5 ऑन हायड्रॉलिसिस गिव्स, दोन्ही ऑप्शन असणार आहेत POCl3 आणि H3PO4. काय सांगणार उत्तर बाळांनो, काय सांगणार, PCl5 ऑन हायड्रॉलिसिस गिव्स POCl3 और H3PO4. Yes, correct. H3PO4 इज द करेक्ट आन्सर. बरेच लोक या ठिकाणी चुकतात उत्तर लिहायला, कारण पहिली रिएक्शन आपण फक्त लर्न केलेली असते. या ठिकाणी काळजी घ्या या क्वेश्चन मध्ये. बाकी इथं कुठलाही क्वेश्चन तुम्हाला येणार नाहीये. युजेस मध्ये PCl3 आणि PCl5 या दोघांच्या हे युजेस मध्ये काय बाळांनो, तर दोघंही काय करतात, क्लोरिनेटिंग एजंट म्हणून वापरले जातात किंवा रिड्युसिंग एजंट म्हणून वापरले जातात. आता स्ट्रक्चर ऑफ PCl5 पुन्हा एकदा, फॉस्फरस जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे सगळ्यांना, आत्ताच आपण जस्ट लर्न केलेलं होतं, पण पुन्हा एकदा बघूया. तिथे PCl5 मध्ये फॉस्फरसचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p3. ओके, इथपर्यंत स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. सो बॉक्स डायग्राम घेताना ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3s2 3p3 3d5. देन एक्साइटेड स्टेट, किती बॉन्ड तयार करायचे तर आपल्याला एक्साइटेड स्टेट मध्ये किती बॉन्ड फॉर्म करायला लागणार आहेत आपणास, 5. म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन किती पाहिजे, 5. त्यासाठी एक्साइटेड स्टेट मध्ये हा इलेक्ट्रॉन शिफ्ट केला आपण
इथले 3 इलेक्ट्रॉन्स गेले, लिहिले गेले नाहीत, लिहिले, आणि 1 इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट झाला, इकडे पुढे शिफ्ट झाला. ओके, त्यामुळे ही झाली याची एक्साइटेड स्टेट. काय झाली याची? एक्साइटेड स्टेट फॉर्म झाली. आता एक्साइटेड स्टेट फॉर्म झाल्यानंतर पुढे काय करायचं आपणास बघा, हायब्रिडाइज स्टेट मांडायची. व्हॉट इज हायब्रिडाइज स्टेट? या ठिकाणी या प्रत्येकासोबत प्रत्येक क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्म करेल. क्रॉसने मी दाखवतोय, हे क्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी जे हायब्रिडायझेशन जनरेट होईल, एस मधलं एक शेल, पी मधले 3 आणि डी मधली एक सबशेल जी आहे ती काय करेल? हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेईल. आणि अशा पद्धतीने काय हायब्रिडायझेशन पाहायला मिळेल आपल्याला? sp3 हायब्रिडायझेशन बघायला मिळेल. आणि sp3 हायब्रिडायझेशन आलं तर आपणास माहितीये या ठिकाणी मात्र सगळेच्या सगळे बॉन्ड आहेत. म्हणजे या ठिकाणी AB5 स्ट्रक्चर आहे. नो लोन पेअर इज इन्व्हॉल्व्ड. VSEPR चा काही संबंध नाहीये. VBT नुसार आपण स्ट्रक्चर सांगणार आहे. आणि sp3 जर हायब्रिडायझेशन येत असेल तर जिओमेट्री काय आली पाहिजे? ट्रायगोनल बायपिरॅमिडल. काय आली पाहिजे? ट्रायगोनल बायपिरॅमिडल. तर ट्रायगोनल बायपिरॅमिडल स्ट्रक्चर सगळ्यांना माहितीये. आणि याच्याबद्दल थोडं मी इथे काय घेतोय, कारण याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी हे स्ट्रक्चर पुन्हा एकदा स्टडी करणार आहे. इथपर्यंत कळालंय का सगळ्यांना? नाउ लेट अस डिस्कस स्ट्रक्चर ऑफ PCl5. ट्रायगोनल बायपिरॅमिडल. दिस इज ट्रायगोनल बायपिरॅमिडल स्ट्रक्चर. ओके, याच्यात काय ऑब्झर्व होत आहे रे तुम्हाला? बघा बरं, स्ट्रक्चर मध्ये काय आपल्याला ऑब्झर्व होत आहे? व्यवस्थित लक्ष देऊन विचार करा. जे स्ट्रक्चर ड्रॉ केलंय त्याच्यामध्ये काही तुम्हाला ऑब्झर्व होतंय का? ओके, कोणाकोणाला सुचलं? काय दिलंय? यस, हे बॉन्ड थोडे लॉंग दिसत आहेत का? यस, करेक्ट. त्यामध्ये 2 प्रकारचे बॉन्ड असतात बाळांनो, ऍक्झियल बॉन्ड्स, आणि हे जे असतात साइडला ते असतात इक्वेटोरियल बॉन्ड्स. So these 3 are the equatorial bonds. ठीक आहे. आता हे 3 जे आहेत ते इक्वेटोरियल आहेत, हे 2 जे आहेत ते काय आहेत? तुमचे ऍक्झियल बॉन्ड्स आहेत. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं बाळांनो, इक्वेटोरियल आणि ऍक्झियल बॉन्ड्स मध्ये, तर आपल्याला काय लक्षात येते बघा, की इक्वेटोरियल पेक्षा ऍक्झियल बॉन्ड्स हे लॉंगर आहेत. या दोघांची लेंथ इक्वल आहे, या तिघांची लेंथ इक्वल आहे, म्हणजे रिस्पेक्टिव्हली हे तिघ इक्विव्हॅलंट आहेत. बरोबर आहेत का? आणि हे दोघं इक्विव्हॅलंट आहेत. हे आता याच्यामध्ये काय झालंय, की जे इथं क्लोरीन जो आहे यांच्यामध्ये काय होणार आहे बाळांनो? रिपल्सिव्ह फोर्स तयार होणार आहे. आणि त्यामुळे इथे जो बॉन्ड अँगल आपल्याला बघायला मिळतोय तो किती मिळेल? सॉरी, इथे नाही, याचा जो बॉन्ड अँगल आहे तो व्हेरिएबल आहे. दोन्हीमध्ये एकसारखा बॉन्ड अँगल आपल्याला बघायला मिळत नाही. आता हा जो आहे तो दिसताना आपल्याला इथं शेजारी शेजारी दिसतोय, बरोबर का? परंतु हे दोघं कसे आहेत माहितीये का? या पद्धतीने अरेंज केलेले आहेत. बरोबर. आता हा अँगल किती झाला? हा असेल 90 डिग्री, बरोबर. आणि हा असा आहे, बरोबर का? तो तिकडे मागे असा. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी जो बॉन्ड अँगल दिलेला आहे बाळांनो, हा इथं बघून ठरवू नका. ठीक आहे का? इथे बघून ठरवलं की म्हणणार तुम्ही नाही सर चुकीचं सांगताय, बरोबर आहे का? हा बघितला की कळतोय आम्हाला हा 120 असेल, पण हे आणि हे देखील बॉन्ड तसेच आहेत, बरोबर आहे का? हा काय म्हणतात आपण, पाठीमागे आहे तिकडे स्ट्रक्चर मध्ये. सो हा अँगल किती आला तुमचा? 120 डिग्री आला. ठीक आहे का? आता यानंतर इथं एक अँगल दिसतोय आपल्याला, तो किती आहे बाळांनो? 90 डिग्री आहे ऍक्झियल आणि इक्वेटोरियल मध्ये. त्यानंतर ही जी बॉन्ड लेंथ आहे ती आहे 240 पिकोमीटर. आणि या ठिकाणी ही जी बॉन्ड लेंथ आहे 240 पिकोमीटर ऍक्झियलची, आणि इक्वेटोरियलची जी आहे ती आहे 202 पिकोमीटर. सो फ्रॉम दिस वी कॅन से, एकदा क्वेश्चन आलेला आहे ऑब्जेक्टिव्हला, की PCl5 मध्ये ऍक्झियल बॉन्ड्स लॉंगर असतात, इक्वेटोरियल बॉन्ड्स लॉंगर असतात, असं फिरवून क्वेश्चन विचारलेला आहे. तर त्या पद्धतीने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी इम्पॉर्टंट आर्टिकल आहे
की axial bonds are longer than the equatorial bonds. Axial bonds are longer than the equatorial bonds. Are you getting? Okay, then move to the last concept or article from this topic, that is oxides of phosphorus. Not from this topic, from this family. Okay, nitrogen family. Oxyacids of phosphorus. Okay. There are variety of oxyacids. मी आधी तुम्हाला सगळे ऑक्सियासिड्स सांगतो, नंतर ते लक्षात कसे ठेवायचे ते सांगतो आणि त्याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाईल हे देखील सांगतो. सगळंच सांगणार आहे, तुम्ही ऐका फक्त. आता या ठिकाणी जे ऑक्सियासिड्स आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी आपण एक सिक्वेन्स तयार करूया त्याचा. जसे की असे आहेत बघा, H3PO2, H3PO3, H3PO4, H3PO5, सॉरी PO4 झालं, H2P4O5, H2P4O6, H2P4O7 आणि H2P4O8. एक लास्टली येतो HPO3N येतो. तर आता हे झाले याचे ऍसिड्स. थोडस नाव आपण याची बघूयात. पहिला जो आहे तुमचा H3PO2 जो आहे तो आहे हायपोफॉस्फरस ऍसिड. हायपोफॉस्फरस ऍसिड. देन दुसरा जो आहे तुमचा H3PO3 जो आहे तो आहे ऑर्थोफॉस्फरस ऍसिड. देन H3PO4 आहे ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरस आणि फॉस्फोरिक हे शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आहे तुमचा H2P4O5. त्याला म्हणलेला आहे आपण H2P4O5, H4P2O5 आहे, H4P2O5, H4P2O6, H4P2O7, H4P2O8, H4P2O5 हा जो आहे याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला, त्याचं नाव आहे पायरोफॉस्फरस ऍसिड. पायरोफॉस्फरस ऍसिड. देन H4P2O6 जो आहे त्याचं नाव आहे हायपोफॉस्फोरिक ऍसिड. नाव फार कन्फ्युजिंग आहेत बघा, इथे ट्रिक सांगतो तुम्हाला. H4P2O7 जो आहे तो आहे पायरोफॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड. H4P2O8 एक आहे, ठीक आहे का, त्याचं नाव आहे बाळांनो पेरॉक्सी डायफॉस्फोरिक ऍसिड. पेरॉक्सी डायफॉस्फोरिक ऍसिड. अजून एक येतो याच्यामध्ये H3PO5 पेरॉक्सी मोनोफॉस्फोरिक ऍसिड. घेऊया स्ट्रक्चर्स आपण याचे आता. आणि एक लास्टला मी म्हणलो होतो तो आहे पॉलीमेटाफॉस्फोरिक ऍसिड. HPO3N पॉलीमेटाफॉस्फोरिक ऍसिड. आता या सगळ्यामध्ये आपल्याला एक क्रम लावायचा आहे जेणेकरून आपल्याला हे सगळं लिहिताना सोपं जाईल. ठीक आहे. आता फक्त एक चूक काय झाली आपल्याकडून की हा H3PO5 जो आहे तो इथे पाहिजे होता. नंबरिंग देताना आपण ती चूक करेक्ट करूयात. आता याला आपण नंबरिंग करूयात प्रत्येकाला. ठीक आहे. हा पहिला जो आहे याला आपण नंबर 1 पासून पुढे जाऊयात. 1 2 3 4 5 सॉरी 4 कुठे आपला खाली 4 5 6 7 8 9. काय सांगतोय समजावून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे 9 नंबर आहेत, 9 आहे तिकडे 10 दिलेत. PO2 PO3 PO4
आपण नंतर स्टडी करू सेपरेटली दोन्ही पण. आता याच्यामध्ये काय करूयात बाळांनो, आपण हायपोफॉस्फरस हायपोफॉस्फोरिक असा क्रम लावूया. हायपोफॉस्फोरस हायपोफॉस्फोरिक ऑर्थोफॉस्फोरस ऑर्थोफॉस्फोरिक पायरोफॉस्फोरस पायरोफॉस्फोरिक, then पेरॉक्सी डायसल्फ्युरिक आणि मोनोसल्फ्युरिक. पेरॉक्सी मोनो फॉस्फोरिक, पेरॉक्सी डाय फॉस्फोरिक. तर या ठिकाणी आपण हे सगळे ऍसिड्स एका सिक्वेन्स न मांडायचा प्रयत्न केलाय. आता याला नंबरिंग करूया आणि तो नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुन्हा मी रिवाइज करणार आहे, तर लक्ष द्या. सुरुवातीला क्रिटिकल आहे थोडस, कारण नावं तशी डेंजर आहेत सगळी. या ठिकाणी हायपोफॉस्फरस दिलाय. कुठे हायपोफॉस्फरस? नंबर 1. ओके, दिस इज 1. हायपोफॉस्फोरिक नंबर 6. देन ऑर्थोफॉस्फरस आणि ऑर्थोफॉस्फोरिक 2, 3. त्यानंतर पायरोफॉस्फोरस 5 आणि 7. त्यानंतर पेरॉक्सी डायसल्फ्युरिक आहे ना, ह्या डायफॉस्फोरिक आहे. पेरॉक्सी मोनो आपल्याला काय पाहिजे? पेरॉक्सी मोनो 4 आणि पेरॉक्सी डाय 8. नंबर काय लक्षात ठेवायचा आहे? 16, 23, 57, 48. 16, 23, 57, 48. हा, लगेच फोन लावू नका, कुणाचा नाहीये इथं. नंबर लक्षात ठेवायचा आहे ट्रिक मध्ये. 1, 6, 2, 3, 5, 7, 4, 8. ठीक आहे, हे लक्षात ठेवल्यावरती आता मी पुन्हा काय सांगतोय ते बघा. या ठिकाणी आपला 1 जो आहे 1, तो फॉर्म्युला काय असणार आहे बघा. 1 पासून स्टार्ट करायचे आपल्याला. ते एवढं लिहून घेतलं तुम्ही त्या ठिकाणी आणि तो नंबर लिहिला. ठीक आहे का? आता याचा काही उपयोग नाही आपल्याला. तो नंबर आहे तुमच्याकडे. तर 1 जो आहे तो कोण असणार आहे बाळांनो तुमचा? H3PO2. 2 कोण असणार आहे तुमचा? बघा, हा 1 झाला इथे. हा 1. 2 कोण आहे? H3PO3. 3 कोण आहे? H3PO4. 4 कोण आहे? H3PO5. 5 कोण आहे? H4P2O5. 6 कोण आहे? H4P2O7. 7 कोण आहे? H4P2O6. O7 आणि 8 कोण आहे? H4P2O8. ठीक आहे, तर हे झाले तुमचे इकडे. आता हे लक्षात 1 to 8. मग आता या ठिकाणी फॉर्म्युला याचा लिहायचा आहे. 1 चा फॉर्म्युला काय आहे? H3PO2. 2 चा फॉर्म्युला काय आहे? H3PO3. 3 चा फॉर्म्युला H3PO4. 4 चा फॉर्म्युला H3PO5. 6 चा फॉर्म्युला H4P2O5. 7 चा फॉर्म्युला H4P2O6. 8 चा फॉर्म्युला कधी राहिलं? 1, 2, 3, 4. 5 कुठे आपला? इथे. 5 चा फॉर्म्युला 5. एरो देऊया जर आपण. H3PO2 झाला बरोबर. 2 चा काय आहे तुमचा? H3PO3. 3 चा H3PO4. 4 H3PO5. त्याच्यानंतर 5 कुठे तुमचा? इथं. H4P2O5. 6 कुठे तुमच्याकडे? इथं. H4P2O6. 7 कुठे आहे? इथं. H4P2O7. 8 कुठे आहे? इथे. H4P2O8. तर पुन्हा एकदा बघा व्यवस्थित. मी काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही ऑर्थो
किंवा एक सिक्वेन्स लक्षात ठेवा. तो सिक्वेन्स देखील आपण काय लक्षात ठेवलाय बघा या ठिकाणी. H3PO2, H3PO3, H3PO4, H3PO5, then H4P2O5, H4P2O6, H4P2O7, H4P2O8 असा एक सिक्वेन्स लक्षात ठेवलाय आणि त्याला आपण ओळीने 1 to 8 असं नंबरिंग केलेलं आहे. आता हे 1 to 8 नंबरिंग केलं आपण. आता याच्यानंतर आपण काय केलं, एक नंबर पार्ट केलेला आहे. कोणता? 1 6 2 3 5 7 4 8 आणि याला काय म्हणलेलं आहे? HHOOPPMD किंवा PP म्हणूया तिथं सुद्धा. ते पेरॉक्सी आहे म्हणून मी स्पष्ट म्हणेन पेरॉक्सी M, पेरॉक्सी D. बघा काय काय लक्षात ठेवलं? HHOOPP, पेरॉक्सी M, पेरॉक्सी D. नंबर काय आहे तुमचा? 1 6 2 3 5 7 4 8 1 6 2 3 5 7 4 8 1 2 विसरला 1 6 2 3 5 7 4 8 1 6 2 3 5 7 4 8 HHOOPP, peroxy M, peroxy D. HH for hypophosphorus, hypophosphoric. O for orthophosphorus, orthophosphoric. PP for pyrophosphorus, pyrophosphoric. Peroxy M for peroxy monophosphoric. Peroxy D for peroxy diphosphoric. आणि अशा पद्धतीनं याचे लिहिले, हे नंबर लिहिले. मग इकडे तुम्हाला 1 to B सांगितलंय, काय लिहिलंय? 1 काय असणार तुमचा? H3PO2, 2 काय असणार? H3PO3, H3PO4, H3PO5. हे झाले पहिले 4. पुन्हा पाचव्याला काय होणार? H4P2O5, फिफ्थला 5. देन 6 ला काय आलं? H4P2O6, 7 ला ते लक्षात राहतील. 6 ला मॅच होतो 6, 7 ला मॅच होतो 7, 8 ला मॅच होतो 8. H4P2O8. ठीक आहे. आता आपण हे जे सगळे कंपाऊंड्स आहेत यांचे स्ट्रक्चर बघूयात आणि 2 ऍसिड्स अजून राहिले, त्याला आपण मेटाफॉस्फोरिक ऍसिड्स असं म्हणतो, ते बघूयात आपण हे सगळे झाल्यावरती. लेट अस डिस्कस स्ट्रक्चर ऑफ H3PO2 वन बाय वन आपण जाऊयात. काय ट्रिक आहे बघा स्ट्रक्चर ड्रॉ करताना. P डबल बॉन्ड O मांडायचा आधी. एक आहे तर एक मांडायचे, 2 असतील तर 2 मांडायचे. आता यानंतर सगळे जे आहेत राहिलेले ते मांडून घ्यायचे. किती आहेत? H H H आणि किती O राहिलेत? 1, म्हणजे 1 O यायचे. H3PO3 काय करायचं? P डबल बॉन्ड O नंतर H H H किती O राहिलेत? 2. त्यानंतर H3PO4 काय करणार? P डबल बॉन्ड O OH OH OH. ओके, कारण O3 राहत आहेत शिल्लक, तर आपण डायरेक्टली इथं मांडले. देन H3PO5 घ्यायचे आपल्याला. तर त्याच्यामध्ये काय होणार? H3PO5 मध्ये P डबल बॉन्ड O O एका ठिकाणी पेरॉक्साइड लिंकेज जनरेट होणार, बाकी ठिकाणी तुमचा OH आहे ना तसाच राहणार H3PO5 मध्ये. आता H4P2O5 मी म्हटलं की जसं P डबल बॉन्ड O मांडून घ्या. आता H किती आहेत? 4 आहेत. O किती आहेत तुमच्याकडे? फॉर्म्युला कुठला बघतोय आपण? H4P2O5. त्यातले 2 इथं मांडले आपण. इकडे 4 H आहेत, ते 4 H मांडून घेऊयात आपण याला. ओके, त्यातले 2 ऑक्सिजन आपण इथे यूज केले OH OH फॉर्मेशन मध्ये. आता एक ऑक्सिजन जर ऑड येत असेल तर तो मध्ये जाणार, POP फॉर्म करणार तो. मग एक्झामला क्वेश्चन काय येतो? विच ऑफ द फॉलोइंग ऑक्झॅसिड्स ऑफ फॉस्फरस कंटेन POP बॉन्ड? POP बॉन्ड कुणाकडे आहे? अशा पद्धतीचा क्वेश्चन याच्यावरती विचारला जाईल. मगाशी जे आपण सगळे बघितले अगोदरचे, त्याच्यामध्ये काय विचारलं जाईल तुम्हाला? तर बेसिसिटी विचारली जाईल. H3PO2 ची बेसिसिटी किती आहे? H3PO3 ची किती आहे? H3PO4 ची किती आहे? 1 2 3. रिप्लेसेबल जेवढे हायड्रोजन असतात, रिप्लेसेबल कुणाला म्हणायचं?
ज्यांच्याकडे जे हायड्रोजन SON ला जोडलेत, सन ला जोडलेत, SONX ला जोडलेत, S सल्फर, O ऑक्सिजन आणि नायट्रोजन, X फॉर हॅलाइड्स, हॅलोजनला किंवा सल्फर ऑक्सिजन नायट्रोजनला जोडलेले H रिप्लेसेबल असतात, तेवढी त्याची बेसिसिटी असते. इथे देखील बेसिसिटी किती येणार बाळांनो? 2, कारण रिप्लेसेबल हायड्रोजन फक्त किती आहेत इथे? 2 आहेत. देन H4P2O6, H4P2O6. आता हा इव्हन आला, त्यामुळे मी इथंच बघा सांगतो किंवा इथे घेऊयात आपण. P डबल बॉन्ड O मांडा, 2 आहेत. त्यानंतर इकडे OH, इकडे OH, OH, OH झाले ऑक्सिजन 6, हायड्रोजन 4 संपले, मध्ये ऑक्सिजन लिहिण्याची गरज नाहीये. परंतु आता पुढे स्ट्रक्चर आहे H4P2O7. मग काय करावं लागणार आपल्याला बाळांनो? मध्ये एक ऑक्सिजन घ्यावा लागणार. OH, P डबल बॉन्ड O, O, P डबल बॉन्ड O, OH. म्हणजे पुन्हा एकदा इथं काय आलं बाळांनो? तुमच्याकडे POP बॉन्ड आलेला आहे. म्हणजे हे क्वेश्चन त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि लास्टली जो आपल्याला विचारला आहे H4P2O8, त्याच्यामध्ये काय होणार रे बाळांनो? H4P2O8 मध्ये पुन्हा एक पेरॉक्साइड लिंकेज जनरेट होणार. कुठं? मध्येच होणार. H4P2O8 इथे पेरॉक्साइड बॉन्ड फॉर्म होणार आणि इकडे सगळेच्या सगळे तुमचे OH असणार. तर अशा पद्धतीनं हे सगळेच्या सगळे जे ऑक्सिॲसिड्स आहेत फॉस्फरसचे, याच्यात पर्टिक्युलर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी जर क्वेश्चन करायचा असेल तर काय येतो बघा? POP बॉन्ड कशामध्ये आहे, ठीक आहे का? किंवा P डबल बॉन्ड P कशामध्ये आहे, पुढे येईल एका ठिकाणी, ठीक आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील किंवा त्याचे नंबर विचारले जातील. तुम्हाला नंबर विचारले जातील. P डबल बॉन्ड O किती आहेत, POH बॉन्ड किती आहेत, PH बॉन्ड किती आहेत, अशा पद्धतीचे क्वेश्चन या स्ट्रक्चरवर येतात. स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. तुम्हाला फॉर्म्युले लक्षात असतील तर तुम्ही आपोआप स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. सांगितलेले ट्रिक फक्त फॉलो करा स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी. समजतंय? लास्ट 2 ऑक्सिॲसिड्स मी म्हटल्याप्रमाणे मेटाफॉस्फरस ऍसिड आणि पॉलीमेटाफॉस्फोरिक ऍसिड. आता मेटाफॉस्फोरस ऍसिड जो आहे तो आहे HPO2 आणि पॉलीमेटाफॉस्फोरिक जो आहे तो आहे HPO3N. वन 6 2 3 5 7 4 8 नंबर लक्षात ठेवा व्यवस्थित. हा डायल करा 3-4 वेळा. हा कुठे लागतोय बघा. HPO2 मेटा फॉस्फरस ऍसिड, मेटा फॉस्फरस ऍसिड HPO2. याचा बॉन्ड काय आला बघा? P डबल बॉन्ड O OH. स्ट्रक्चर बघा, P डबल बॉन्ड O एक असणार आणि OH एक असणार. HPO2 सिंपल आहे, काय याच्यामध्ये जास्त नाही. बेसिसिटी किती असणार? रिप्लेसेबल हायड्रोजन तेवढी किती असणार? 1 असणार. आणि पॉलीमेटाफॉस्फोरिक ऍसिड HPO3N. So you can draw structure P double bond O. H किती आहेत? एकच आहे. O किती आहेत? 3 आहेत त्याच्याकडे, बरोबर का? सो हा H घेतला, इकडे O वाढत जाणार, इकडे O वाढत जाईल. किंवा हा OH घेऊयात, हा इकडचा O आहे तो त्याला वाढत जाईल. HPO3, ठीक आहे. असंच पुढे स्ट्रक्चर वाढत जाईल. P डबल बॉन्ड O OH O HPO3 पुढे वाढत जाईल. P डबल बॉन्ड O O याचा OH. अशा पद्धतीने आपल्याला पॉलीमेटाफॉस्फोरिक ऍसिड बघायला मिळेल. तर या ठिकाणी अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असणार. पीओपी बॉन्ड कुठे आहे, पी डबल बॉन्ड ओ कुठे किती आहे, पीएच बॉन्ड किती आहे, बेसिसिटी किती आहे किंवा त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे. ऑक्सिडेशन स्टेट चुकणार कुठे रे? पेरॉक्सी. पेरॉक्सी मध्ये काय करायचं? 2 ऑक्सिजन काय घ्यायचे? -1 घ्यायचे. बाकी सगळे ऑक्सिजन किती घ्यायचे? -2 घ्यायचे. ऑक्सिडेशन स्टेट काढताना पेरॉक्सी मोनोफॉस्फोरिक किंवा पेरॉक्सी डायफॉस्फोरिक मध्ये 2 ऑक्सिजन -1 काउंट करायचे, राहिलेले ऑक्सिजन -2 काउंट करायचे आणि मग सेंट्रल फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन करायची. समजलंय? इथे तुमची नायट्रोजन फॅमिली संपते बाळांनो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण फिजिकल केमिस्ट्रीचा नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू.
तो त्यावेळेस कळेल तुम्हाला कोणता आहे तो. थांबूयात आपण. थँक्यू.